मी छान मटणाचा रस्सा बनवलेला आहे, मटणाचं सूप बनवून घेतलं आहे. त्यानंतर गरम मसाला बनवला आहे, त्याच्यासाठी 2 कांदे, 1 खोबरं, लसूण त्याचं वाटण करून घेतलं आहे. एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे, त्याच्यात जो गरम मसाला बनवलेला होता तो टाकायचा आहे. त्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. ते छान भाजून झाल्यानंतर त्यात 2 चमचे तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, धनेपूड असं टाकायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. छान त्याला तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे. त्यानंतर त्यात थोडी कस्तुरी मेथी टाकायची आहे. कस्तुरी मेथी टाकल्यामुळे छान अशी चव येते. त्याला थोडं झाकून ठेवायचं आहे. तेल सुटलं की त्याच्यानंतर त्यामध्ये आपण जी मटणाची उकड बनवलेली होती, सूप जे आपण बनवलं होतं ते आपण त्याच्यात टाकायचं आहे. सर्व पीस यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि 5 ते 10 मिनिट याला मंद आचेवर ठेवायचं आहे. यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर छान मंद आचेवर त्याला 10 मिनिट ठेवायचं आहे. ते त्याला छान उकळी आली त्यानंतर आपण त्याला वरतून कोथिंबीरने गार्निश करायचं आहे. अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा, खूप छान बनते. मटण मसाला, काळ्या रस्स्याचं मटण म्हणतात याला. खूप छान असं मटणचा रस्सा आपला झालेला आहे. हे तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतात.